नमस्कार, मी सुवर्णा. माझंच काव्य आहे, त्याचं मी सादरीकरण करत आहे. क्षणभंगुर हे जीवन आपुले, क्षणभंगुर हे जीवन आपुले, नको भेदभाव मना मनाचा, नको भेदभाव मना मनाचा, आनंदाने जगून घ्यावे आयुष्याचा डाव दोन घडीचा, आनंदाने जगून घ्यावे आयुष्याचा डाव दोन घडीचा, ईर्ष्या द्वेष मत्सर भाव गाढून टाकावा कायमचा, ईर्ष्या द्वेष मत्सर भाव गाढून टाकावा कायमचा, मनासारखे जगून घ्यावे खेळ खेळू नये सारी पाठाचा, मनासारखे जगून घ्यावे खेळ खेळू नये सारी पाठाचा, संस्काराला मनी रुजवावे, संस्काराला मनी रुजवावे नको भेदभाव जातीपातीचा, संस्काराला मनी रुजवावे नको भेदभाव जातीपातीचा, उपभोग घ्यावा आनंदाचा खरा मित्र तूच रे मानवाचा, उपभोग घ्यावा आनंदाचा खरा मित्र रे तूच मानवाचा, माणुसकी रुजवून मानवात सोहळा होईल आयुष्याचा, माणुसकी रुजवून मानवात सोहळा होईल आयुष्याचा, हिशोब कसला पाप पुण्याचा दे हात हाती तू मायेचा, हिशोब कसला पाप पुण्याचा दे हात तू मायेचा, क्षणभंगुर हे जीवन आपुले, नको भेदभाव मना मनाचा, नको भेदभाव मना मनाचा, आयुष्य यावे फुलून सारे सुगंध जपावा मधुमालतीचा, आयुष्य यावे फुलून सारे सुगंध जपावे मधुमालतीचा, मुक्त मोकळा श्वास घ्यावा उत्साही आनंदी अन प्रसन्नतेचा, उत्साही आनंदी अन प्रसन्नतेचा, क्षणभंगुर हे जीवन आपुले, नको भेदभाव मना मनाचा, नको भेदभाव मना मनाचा. पाहणा, ओळिया खूप काही अर्थ सांगून जातात, खूप अगदी अर्थ सांगतात की कोणताच भेदभाव निर्माण करू नका, कोणताच भेदभाव करू नका, जीवन हे आपलं क्षणभंगुर आहे. माहीत नाही कोणाचं किती दिवस इथं वास्तव्य आहे या पृथ्वी तलावर, त्यामुळे जीवन आयुष्य हे क्षणभंगुर आहे. आणि म्हणूनच जे आयुष्य मिळालेलं आहे ते आनंदाने जगून घ्यावं, कारण आयुष्य म्हणजे हा एक खेळच आहे आणि हा खेळ केवळ अगदी 2 घडीचाच असतो. आणि म्हणूनच ईर्ष्या द्वेष मत्सर या साऱ्या भावना गाढून टाका आणि मग मनसोक्त मनासारखे जगून घ्या, पण सारी पाटाचा खेळ खेळू नका, लपाछपीचा खेळ खेळू नका, ईर्ष्या द्वेष सोडून टाका, मुक्त रहा, आनंदी रहा, बेभान रहा, अगदी मनासारखं मनसोक्त जगून घ्या, कोणतीही तमा मनामध्ये ठेवू नका, संस्काराला मनी रुजवावे, संस्कार रुजवा मनावर, स्वतःच्या मनावर संस्कार रुजवा, नको भेदभाव जातीपातीचा, हा या जातीचा तो त्या जातीचा, हा भेदभाव करूच नका, अगदी असे संस्कार करा की सर्व धर्म समभाव हे भाव मनात रुजवा आणि मग मनसोक्त उपभोग घ्या त्या आनंदाचा. आणि म्हणूनच म्हणते खरा मित्र रे तू मानवाचा, एकमेकाला हात द्या, मदत करा, साथ करा, तोच खरा मित्र आहे. माणुसकी रुजवा मनात, मग सोहळा आयुष्याचा होईल. माणुसकी जपणं गरजेचं आहे, मानवता जपणं गरजेचं आहे. माणुसकी म्हणजे काय हो? एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत, एकमेकाला मदत करा, साह्य करा. हिशोब कसला पाप पुण्याचा दे हात तू हात मायेचा, हिशोब करू नको तू, पाप पुण्य जे काय आहे ना ते सोडून दे, त्याचा हिशोब करत राहू नकोस की हे केल्यावर पाप होईल आणि हे केल्यावर पुण्य होईल, याचा कोणताच हिशोब करू नको. तू फक्त माणुसकीचा हात माणसाच्या हातात दे, दे हात तू मायेचा, आयुष्य यावे फुलून सारे सुगंध जपावा मधुमालतीचा, तो मधुमालतीचा जो सुगंध येतो ना, अगदी तसाच सुगंध तुझ्या आयुष्याला येऊ दे. त्याच्यासाठीच तू काय कर, तुझं आयुष्य जप. म्हणजे आयुष्य जे जगताना जी काही संस्कार आहेत ना ते जप, त्या संस्कार मनावर रुजवलेस
की तुझ्या आयुष्याला एक मधुमालतीचा सुगंध येईल. मुक्त मोकळा श्वास घे. कशाला बंधन घालतोस मनावर? अगदी मुक्त मोकळा होऊन जा. अगदी मोकळा श्वास घेऊन टाक. कोणतंही बंधन मनावर लादू नको. अगदी मोकळा श्वास घे. रिक्त होऊन जा. अगदी स्वच्छंदी हो, प्रसन्न हो. उत्साही आनंदी प्रसन्नतेचा मुक्त मोकळा श्वास घे. प्रसन्न रहा, उत्साही रहा, आनंदी रहा. घोडा, गाडी, बंगला याची काही गरज नाही आहे. याची अपेक्षा ठेवू नकोस. दारात घोडागाडी असली, मोठा बंगला असला म्हणजे ते मनुष्य श्रीमंत असं होऊ शकत नाही. जी व्यक्ती मनाने श्रीमंत असते ती खरी श्रीमंत असते, कारण तिचं मन श्रीमंत असतं आणि ती व्यक्ती श्रीमंत असते. म्हणून मला या ठिकाणी 2 ओळी बोलाव्या वाटतात. या झोपडीत माझ्या राजा सजी महाली, ती सौख्ये कधी मिळाली. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, राजा सजी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली. या झोपडीत माझ्या. पहाणा, जे सुख समाधान त्या राजवैभवात मिळत नाही, जे राजमहालात मिळत नाही, ते सुख वैभव तर या माझ्या झोपडीत आहे. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे. झोपडीला दार नाही आहे, कुठलंच बंधन नाही आहे. या जा, मनसोक्त राहा आणि तो निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे. माझ्या झोपडीला कुठलंही बंधन घातलेलं नाही आहे. मनसोक्त आकाशाचं निरीक्षण कर. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे. या झोपडीत माझ्या, राजा सजी महाली, सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली. या झोपडीत माझ्या. सर्व सुख मला या झोपडीत मिळत आहे. मग त्या महालात काय आहे हो? तो महाल म्हणजे एक बंदीखानाच आहे. इकडून कोणी आला का, तिकडून कोणी आला का, कोणी चोर येईल का, दार लावा, दरवाजे लावा, खिडके लावा, कुलप लावा. माझी झोपडी तर दारं खिडक्या नाही आहेत. मनसोक्त अगदी असं उधळून दिल्यागत माझी अशी खिडकी आहे. चारी दरवाजे अगदी मोकळे सोडलेले आहेत. कोणी या, कोणी जावा, मनसोक्त राहा आणि माणुसकीचा आस्वाद घ्या. जीवन खरंच हे क्षणभंगूर आहे आणि त्यामुळं मनसोक्त जगणं मात्र नक्कीच गरजेचं आहे. जे मनाला येईल ते करा, बिनधास्त करा, पण मनावर संस्कार करा. मनावर संस्कार जपून हवं ते करा, बिनधास्त करा, मनाला प्रसन्न करा, स्वच्छंदी करा आणि मात्र मुक्त मोकळा श्वास घ्या आणि आयुष्याला सुगंधित करा. आयुष्य फुलवून सोडा. धन्यवाद. कसे वाटले विचार अवश्य सांगा.